मागील आठवड्यापासून साधारणपणे रोज 200 वाहनावरती कारवाई चालू आहे। त्यामध्ये ट्रिपल सीट असतील मोटरसायकलवर किंवा रिक्षामध्ये फ्रंट सीट असतील, रिक्षामध्ये युनिफॉर्म न घालणे असेल किंवा सिग्नलवर न थांबणे असेल किंवा 75 मीटरच्या आतमध्ये न थांबता पुढं मध्येच गाडी थांबवणे असेल, रस्त्यावर थांबणे असेल, अशा तसेच सायलेन्सर बुलेटला असलेले सायलेन्सर जर असतील तर ते काढून घेणे, अशा वाहनावरती मागील 3 दिवसापासून कारवाई सुरू आहे। आणि साधारणपणे रोज एक 1.5 लाख ते 2 लाख याप्रमाणे दंड वसुली चालू आहे। तसेच राजीव गांधी ते बसवेश्वर चौक किंवा सुभाष चौक आणि गंजगोलाईच्या गुळ मार्केटकडे जाणारा रोड या वाहनावरती जे वाहने रस्त्यावरती लावलेले आहेत त्या वाहनावरती सुद्धा कारवाई चालू आहे। लातूरवासियांना मी आवाहन करतो की त्यांनी वाहतुकीच्या नियमाचे तंतोतंत पालन करावे। सिग्नल असतील, डावीकडून जाणारी वाहतूक असेल तर नियमाचे पालन न केल्यास वाहतूक शाखेच्या वतीनं लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल। त्यामुळे लातूरकरांनी आपल्यावर कुठल्याही प्रकारचा दंड बसणार नाही यासाठी नियमाचे तंतोतंत पालन करून सामान्य जनतेलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी।